इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 19 नोव्हेंबर. आपल्या पेशीपेशीवर आपल्या देशाचं नाव असावं. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. आपल्या शरीरातल्या सगळ्या मूर्त आणि अमूर्त पेशींवर आपल्या देशाचं नाव गोंदलेलं असावं. हे गोंडण हेच आपलं तीर्थक्षेत्र असावं. या तीर्थक्षेत्रावर आपल्या विचारातली सगळी नक्षत्र अविरत रिमझिमत असावीत. ह्या तीर्थक्षेत्रावर आपल्या मनातला चांदणाभिषेक अव्याहत असावा. ह्या तीर्थक्षेत्रावर आपल्या मनातल्या प्रकाशाची रेशीम हळद अनर्घ्याच्या अनुप्रेक्षेनं समर्पित होत राहावी. आपल्या मनातल्या विचारांचे चामर ह्या तीर्थक्षेत्रावर स्वतःला ढाळत असावेत. आपल्या मनातली भावसुमनं ह्या तीर्थक्षेत्रावर अक्षुण्ण वर्षत राहावीत. आपल्या शरीरातल्या सगळ्या मूर्त अमूर्त पेशी राष्ट्रीय पेशी व्हाव्यात. आपल्या प्रत्येक पेशीतल्या जीवद्रव्यातला जीव देशासाठीच असावा, देशावरच जडलेला असावा आणि देशासाठीच तुटत असावा. आपल्या प्रत्येक पेशीतल्या जीवद्रव्यातलं द्रव्य देशाच्या उभारणीसाठीच असावं. आपल्या पेशीतले रायबोसोम्स राष्ट्रबांधणीसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांच्या निर्मितीची केंद्र व्हावीत. या प्रथिनांमध्ये पोलाद असावं. आपल्या पेशीतल्या मायटोकॉन्ड्रियाची ऊर्जा निर्मिती देशासाठीच होत राहावी. आपल्या पेशीतल्या गॉल्जी पिंडातून राष्ट्रीयत्वाची मूलद्रव्य सगळीकडे संक्रमित व्हावीत. आपल्यात अराष्ट्रीयत्वाचं एखादं मूलद्रव्य चुकूनही आलं असेल तर आपल्या पेशीयातल्या लायसोसोममार्फत ते बाहेर पडावं. आपल्या पेशीतल्या रिक्तिका राष्ट्रीयत्वाचे नवे तरंग स्वतःत भरून घेण्यासाठी आचुसलेल्या असाव्यात. आपल्या पेशीतल्या सायटोप्लाझमिक रेटिक्युलममधून आपलं राष्ट्रीयत्व आपल्या पेशीतल्या कणाकणापर्यंत पोहोचावं. आपल्या पेशीतल्या केंद्रकातली केंद्रकी ही राष्ट्रीयत्वाभोवती केंद्रीभूत झालेली असावी. आपल्या चेतापेशींमधली चेतना देशासाठीच असावी. आपल्या मेंदूतल्या स्मृती केंद्रात देशाचाच इतिहास असावा. आपल्या मेंदूतल्या विचार केंद्रात देशाचं वर्तमान असावं. आपल्या मेंदूतल्या प्रतिभा केंद्रातली उमंग देशाच्या भवितव्यासाठी असावी. आपल्या शरीरातल्या सगळ्या प्रेरणा संप्रेरणा देशाप्रमाणेच भारलेल्या असाव्यात. आपल्या ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेल्या सगळ्या संवेदना देशासाठीच असाव्यात. या संवेदनांच्या अनुषंगानं मेंदूत निर्माण होणारे सगळे प्रतिसाद देशासाठीच असावेत. आपल्या कर्मेंद्रियाची सगळी कर्मही देशासाठीच असावीत. आपल्या प्रतिक्षिप्त क्रियाही राष्ट्रीयच असाव्यात. आपल्या डोळ्यातलं आभाळ नेहमी देशाच्या स्वप्नांनी भरून आलेलं असावं. आपल्या श्वासातही देशच असावा. आपला प्रत्येक श्वास देशासाठीच असावा. आपल्या ध्वनीतल्या अनुतरंगात आणि अवतरंगात देशाचाच जय जयकार असावा. आपल्या कानांतून मनात शिरणारी साधही देशाचीच असावी. आपल्या वक्षातली वादळं अराष्ट्रीयत्वाचं उन्मूलन आणि निर्मूलन करणारी असावीत. आपल्या वक्षातली आंदोलनं आपल्या राष्ट्रीयत्वाला अधिक उदात्त उत्कट करणारी असावीत. आपल्या स्नायूंना पडणारा पीळही राष्ट्रासाठीच असावा. आपलं पुढं पडणारं प्रत्येक पाऊल राष्ट्राला पुढं नेणारं असावं. आपले हात ही आपल्या राष्ट्राची साथ असावी. राष्ट्रीयत्व आपल्या प्रत्येक अस्थीच्या गाभाऱ्यापर्यंत मुरलेलं असावं. आपल्या हृदयाच्या स्पंदनात राष्ट्राचंच गीत असावं. आपलं राष्ट्र आपल्या रक्ताच्या थेंबात थेंबात भिनलेलं असावं. हे असं असेल तर आपणही इंदिराजींसारखं म्हणू शकतो, माझ्या शरीरातल्या रक्ताचा थेंब न थेंब ह्या देशाला अधिक बलशाली करेल, ह्या देशाची अखंडता आणि एकात्मता अधिक शाश्वत करेल. आणि आपण जर हे नेहमी आपल्या कृतीतून बोलत राहिलो तर इंदिरा गांधींची जयंती आज खऱ्या अर्थानं साजरी होईल. ही जयंती अशा रीतीनं आपल्याला साजरी करता यावी असा दृढ संकल्प आपण आज केला पाहिजे आणि आपल्या पोलादी जिद्दीनं साकारला पाहिजे. दिनांक 19 नोव्हेंबर 1917 ही इंदिराजींची जन्मतारीख अनेकांच्या लक्षात आहे. आपण किमान असं काम करावं की आपली जन्मतारीख आपल्याला इतरांना सांगता यावी.